श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. आयु डौरली हे काया कृपेच्या उरसे, डौरली हे काया कृपेच्या उरसे. नवे अनारिसे उद्धरलो, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी विस्तार. सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतप्र प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांना नमस्कार करून परमार्थाचा योग आलाय, परमार्थाच्या क्षेमाचा आशीर्वाद मागतायत. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी, सर्व जो भ प सद्गुरु जोग महाराज भक्ती परायण मंडळी, या सर्वांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये सद्गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री गुरु मोठे बाबा यांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून बाबावर निष्ठा असणारा पूर्ण धुळे जिल्हा, या सर्व धुळे जिल्ह्यात दरवर्षी पूज्य बाबांचा हा पुण्यतिथी महोत्सव नारळी उत्सव या उत्सव सदराखाली संपन्न करत असतो. यावर्षी हे त्याचं 15वं वर्ष, बाबाची 15वी पुण्यतिथी आहे आणि 15वं वर्ष संपन्न करण्याचं सौभाग्य श्री क्षेत्र वरखेडे या गावाला प्राप्त झालं. आणि त्या वरखेडे गावाने या उत्सवाचं आयोजन करत असताना या उत्सवातील पहिल्या दिवसाची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य सर्व उत्सव समिती, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सुदर्शन महाराज असतील, प्रकाश महाराज असतील, मधु महाराज असतील, ही सगळीच मंडळी यांच्या संपर्कातून, या मंडळीच्या आज्ञातून आणि जोग महाराजाचा एक पायिक या नात्याने ही सेवा करण्याचं सौभाग्य दासाला प्राप्त झालेलं आहे. उत्सवाचा पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाचे चिंतन करण्याचं सौभाग्य सर्व मंडळीने मला दिलं. त्याकरता सर्वप्रथम मी समितीचे आभार मानतो आणि चिंतन सेवेच्या दृष्टीने माझा प्रवास चालू करतो. आज उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि या गावात आल्यानंतर म्हणजे प्रवेश केल्यापासून तर या क्षणापर्यंत या उत्साहाचं जे दर्शन आहे, हा उत्साह सांगतो या उत्सवाचा पहिला दिवस आहे का जागराचा दिवस आहे, फरकच कळेना. एवढा या मंडळीचा काय आहे, उत्साह आहे. गावोगावी उत्सव असतो पण त्याच्यात उत्साह नसतो. मुले घातले रडाया, नाही असू नाही माया. पण आपल्या अंतःकरणात सद्गुरु मोठे बाबा विषयी असणारी निष्ठा आणि वरखेड्याला हे सौभाग्य प्राप्त झालं.
याचं कारण अजून एक असे की या भूमीला गुरुवर्य मोठे बाबांचे पाय लागलेले आहेत. पूज्य बाबा या भूमीला पावन करून गेलेले आहेत आणि मग त्यांच्या पावलाची प्रसन्नता अजून उपलब्ध आहे. त्या गोपीगीतामध्ये एक भाव फार गोड आहे. जेव्हा परमात्म्याचा विरह झाला ना आणि जेव्हा त्या गोपिका सैरवैर फिरू लागल्या आणि सैरावैरा फिरत असताना त्या झाडांना, पशूंना, वेलींना विचारू लागले की आमचा कृष्ण तू पाहिलास का? तर त्या वर्णनामध्ये एक वर्णन असं आहे, ती या पृथ्वीला विचारू लागल्या. कारण सगळ्याला विचरण करण्याकरता आधार कोणाचा आहे? पृथ्वीचा आहे. आणि त्या पृथ्वीला विचारू लागल्या, अगं भूमी तू तरी सांग, कृष्ण आमचा पाहिलायस का? नेमका तो कुठे गेला? आणि आम्ही तुला का विचारतो याचं कारण सांगताना गोपिकांनी कारण लय गोडवी सांगितलंय. आम्ही भूमी, हे पृथ्वी, तुलाच हे आम्ही का विचारतो त्याचं कारण आहे, कारण धनुज अर्थात जेव्हा भगवंतानं वामन अवतार धारण केला आणि जेव्हा त्याच्या पूर्ण पायाचा स्पर्श तुला झाला आणि त्या स्पर्शाने तुझ्या अंगावर जे रोमांच निर्माण झाले त्या हराळीच्या रूपाने अजून जागे आहेत. म्हणजे जी हराळी उगवलेली ना तुझ्यावरची, ते म्हणजे काय आहेत? भगवंताचा चरण स्पर्श झालाय कधी? म्हणजे वामन अवतारामध्ये. पण त्या चरणाच्या स्पर्शाचा आनंद अजून तुझ्या अंगावर दिसतोय. कशावरून? ज्या अर्थी तुझ्यावर ही हराळी जी आहे ना टवटवीत आहेत, हेच कोणी रोमांच आहेत. म्हणजे भगवान कृष्णाच्या म्हणजे भगवान विष्णूच्या चरण स्पर्श वामन अवतारात झाला, तर त्या पृथ्वीला कृष्ण अवतारात सुद्धा तो आनंद, तो चरणस्पर्शाचा अनुभव विस्मृतीत गेला नाही. मला असंच वाटतं बाबांचा चरणस्पर्श 15-20 वर्षापूर्वी या गावाला झाला, पण त्याचा आनंदाच्या संवेदना अजून जाग्या आहेत. अजून या संवेदना जाग्या आहेत की ज्या संवेदना अजून एक वेगळा आनंद निर्माण करून देत आहेत. खर तर सहसा उत्सवात पहिला दिवस म्हटलं, तुमच्याकडे धिरड शब्द आहे का? धिरड मी सांगतो, तुम्हाला तुमच्या भाषेत त्याला काय म्हणते ते तुम्ही सांगा, फक्त मला समजेल या भाषेत सांगा. म्हणजे तांदळाचं पीठ म्हणा, सगळ्या धान्याचं पीठ असं पातळ केलं जातं आणि तव्यावर असं ओतलं जातं. डिंडर असं आहे का? डिंडर. थांबा, मला सेव्ह करू द्या मेमरी मध्ये, कारण एक नवीन शब्द ऍड झाला आज. डिंडर का डिंडर? एवढे गुरु नको मला, एकानं भागत माझं. एवढे गुरु कशाला होता माझे? एक जण तुम्ही सांगा काय? दिंडरे. एक म्हणतं ड, एक म्हणतं द, एक म्हणतं घ. ड डफाचा ढिंडरे. जरा जड बुद्धीचा आहे, बुद्धीचा म्हणतोय मी. ढिंडर. बाई किती सुगरण असली ना, ते पहिलं ढिंडर मोडतच असत. त्याचं कारण आहे, पहिलं धिरड डिंडर हे ना अंदाजे घ्यायचं असतं. तसं उत्सवातलं पहिलं कीर्तन जरा अंदाजे वारी असतं. जमलं तर जमलं, नाही तर मोडून खाल्लं. पण आज पहिला दिवस आहे, पण भाग्य आहे समितीचं, एवढा वजनदार कीर्तनकार पहिल्या दिवशी भेटला. पाया भक्कम असला की बिल्डिंग चांगली होती, बाकी काही नाही, मला एवढं म्हणायचं. आणि काय नाही महाराज, पहिल्या दिवशी शेवटच्या दिवसात लय फरक नसतो, लय नसतो फरक. शेवटच्या दिवशी समाज जास्त असतो, पण पकवाजाची शाई पडलेली असते. पहिल्या दिवशी समाज कमी असू द्या, पण पकवाजाची शाई बघा बरं कशी टन टन. बघा आहे का नाही? असो, पहिल्या दिवसाची सेवा आहे. आणि आपली परंपरा, पहिल्या दिवशी मंगलाचरण करण्याची एक पद्धती आहे, त्याला अनुलक्षून हा भंग घेतलाय. ते मंगलाचरण करायचे पूज्य बाबांच्या संबंधानं. ऐका, जगात जेवढे जन्माला येतात ना, ते सगळेच इतिहासात जमा होतात. ऐकताय ना? जेवढे जन्माला येतात ते इतिहासात जमा होतात. पण असे थोडे अद्वितीय पुरुष असतात, त्यांना इतिहासात आपली नोंद ठेवता येते. इतिहास जमा तुम्ही होणार, इतिहास जमा मी होणार, आपण सगळे इतिहासात जमा होणार. पण इतिहासामध्ये नोंद ठेवावी ज्या मंडळींची, अशी माणसं थोडी असतात. मी आधी संकोचित एका संप्रदाय किंवा एका संस्थेपुरतं बोलणार नाही. जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल या महाराष्ट्राचा, त्या इतिहासामध्ये नक्कीच एक पान पूज्य मोठे बाबा करता ठेवावं लागेल.
आणि जेव्हा वारकरी संप्रदायाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एका पानावर भागणार नाही. अख्खं एक प्रकरण ज्यांच्या नावानं होईल ते गुरुवर्य मोठे बाबा आहेत. अख्खं एक प्रकरण ठेवावं लागेल. अख्खं एक प्रकरण की काय कार्य आहे त्यांचं, काय कार्य आहे. तो काळ आहे 1932 सालचा. किती? 1932 साल. 1932 साली हा खानदेश सोडून तो महात्मा आळंदीला गेला. माझ्या अल्प माहितीनुसार बाबाची संस्थेची नोंद कधीची आहे? 1932 साली गुरुवर्य मोठे बाबा आळंदीत गेले. जाताना विद्यार्थी होऊन गेले, पण विद्यार्थी होता होता संस्थेने कधी त्यांना मोठे बाबा केलं हे मला वाटतं मोठे बाबालाही कळालं की नाही कोणास ठाऊक. संस्थेने त्यांना केलं, संस्थेने त्यांनाच काय केलं, होण्याजोगे तेच होते. विठाला विठाला एकाला विचारलं अरे तुला 50 बायका दाखवल्या पण हीच काय केली, करण्याजोगी तीच होती. विठाला विठाला होती ना, दिग्गज दिग्गज मंडळी होती. पण काय, कोणत्याही संस्थेचं कार्य करण्याकरता माणूस कसा असावा, ट्रस्टमध्ये कशी माणसं असावी, याच्याकरता व्यवहारात काय सांगितलं जातं. ट्रस्टमध्ये जी माणसं सभासद घ्यायची, एखादा न्यास स्थापन केला आणि त्याकरता जेव्हा सदस्यांची निवड केली जाते तेव्हा सदस्य कसे असले पाहिजे, निरपेक्ष असले पाहिजे. यात तर काही वादच नाही, वादच नाही. नाहीतर सहकाराचा प्रवास स्वहाकारापर्यंत आमच्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. झालं माझं बोलणं. सहकाराचा प्रवास आम्ही स्वहाकारापर्यंत पाहिलेला आहे. ऐका मंडळी, कसे असावे म्हणे, माणूस कार्याला वेळ देणारा असावा. पहिली गोष्ट काय सांगितली, वेळ देणारा असावा. ज्याला वेळ देता येत नाही त्याला पैसा ज्याला देता येतो असा असावा. एक तर त्याने वेळ दिली पाहिजे, नाहीतर पैसा दिला पाहिजे. पण ज्यांना वेळही देता येत नाही, पैसाही देता येत नाही, त्यांनी नॉलेज दिलं पाहिजे, युक्ती दिली पाहिजे. असा माणूस काय असावा, एखाद्या ट्रस्टमध्ये असावा. एक तर त्याच्याकडे ज्ञान असावं, एक तर पैसा असावा, नाहीतर वेळ असावी. वेळ का, तिथच्या सर्व ज्या योजना आहेत, ज्या कार्य आहेत ते कार्य चालवण्याकरता काय असावं, वेळ असावा. नाही वेळ देता येत, त्या कार्याकरता लागणारा पैसा त्यानं प्रत्येक वेळा स्वतःच दिला पाहिजे असं काही नाही. पण ती व्यक्ती अशी पारदर्शक पाहिजे ज्याच्या नावावर पैसा गोळा झाला पाहिजे. त्या व्यक्तीच्या नावावर काय झाला पाहिजे, पैसा गोळा झाला पाहिजे. म्हणजे दात्यांना सुद्धा वाटलं पाहिजे नाही बाबा ह्या व्यक्तीला दिलं पाहिजे. आणि होतं महाराज, जेव्हा आपला हेतू चांगला असतो ना ते आपोआप सहकार्य करणारे मिळत असतात. कारण एक आहे, कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा एक माणूस, त्याला बहुजन समाजाच्या शिक्षणाची कळकळ निर्माण झाली आणि त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. तर पहिली संस्था, त्यांची पहिली शाखा एका झाडाखाली होती आणि ती संस्था रजिस्टर करण्याकरता बायकोचं मंगळसूत्र मोडलं त्या माणसाने. पण निरपेक्ष माणूस दिसला, पारदर्शक माणूस दिसला, देणारे आपोआप दाते काय झाले, पुढे होत झाले. आज रयत शिक्षण संस्थेचा काय व्याप आणि किती व्याप्ती महाराष्ट्रात आहे हे ध्यानात ठेवा. म्हणून मी कधी कधी सांगत असतो, अल्पबुद्धीने जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये, ऐकताय ना मंडळी, शैक्षणिक क्षेत्रात जर कर्मवीर भाऊराव पाटील झाले नसते तर बहुजन समाजातला आयस दिसला नसता. आणि परमार्थ क्षेत्रात जर जोग महाराज झाले नसते तर बहुजन समाजातला कीर्तनकार दिसला नसता. मंडळी ध्यानात ठेवा, उपकार आहे. एकदा माणूस पारदर्शक दिसला की आपोआप येतो राहते, कमी पडत नाही, त्याला पडत नाही. महाराज, आमच्या संस्थेचा इतिहास आहे, माफ करा चुकलं माझं वाक्य, आपल्या संस्थेचा. मी आमच्या म्हणून तुम्हाला वेगळं मी वेगळा होऊ पाहतोय. आमच्या नाही, आपल्या संस्थेचा इतिहास आहे. जोग महाराजांच्या निर्याणानंतर जोग महाराजाचा उत्सव मामांनी जो चालू केला म्हणजे, आणि तो चालत राहिला. तर अशी स्थिती आहे, मामा साहेबांना किती वेळा तरी देणगीदारांना परत पाठवावं लागलं. आमचा उत्सव झालाय, तुमच्या धनाची आम्हाला आवश्यकता नाही. याच्या दोन गोष्टीचं दर्शन आहे, संस्थेची निरपेक्षता आणि संस्थेचा मामासाहेबांचा पारदर्शकपणा, लोकांचं दातृत्व. का नियम आहे महाराज, जगामध्ये मागणारे कमी आहेत, देणारे जास्त आहेत. याच्या तुमचं काय मत आहे? देणारे जास्त आहेत का मागणारे जास्त आहेत? देणारे जास्त आहेत. तुम्ही एसटी स्टँडवर जा, भिकारी जास्त का देणारे जास्त? जाऊ द्या ना, मंडपातच पहा ना, देणारे तुम्ही सगळे, मागणारे आम्ही उगाच 4-2. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद, बाकीच्या ताण घेऊ नका.
चांगली ऐका मंडळी. हो, एक तर पैसा देणारा असावा, वेळ देणारा असावा, किंवा त्याच्याकडे काहीतरी ज्ञान असावं, त्यानं सल्ला दिला पाहिजे. कोणतं कार्य करण्याकरता नेमकं काय पाऊल उचललं पाहिजे, हो, सल्लागार तरी पाहिजे, त्याच्याकडे ज्ञान तरी पाहिजे. अशा 3 गोष्टी ज्याच्याकडे असतात असे मंडळी ट्रस्टमध्ये असतात. आणि या 3 गोष्टीचा मिलाप होणं फार दुर्लभ आहे. ज्यांच्याजवळ वेळ आहे त्याच्याकडे पैसा नाही, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे वेळ नाही. मध्यंतरी व्हॉट्सअपला एक पोस्ट फार गोड फिरली पहा. म्हणजे टी व्हीवर स्कॉर्पिओची जाहिरात आहे, टी व्हीवर थारची जाहिरात आहे, पण BMW, जाग्वार ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांची टी व्हीवर जाहिरात नाही म्हणले. आणि का नाही? कारण ह्या गाड्या घ्यायची ज्यांना कुवत आहे त्यांना टी व्ही पाहायला वेळ नाही म्हणे. म्हणून काही लोक पैशावाले पण त्यांच्याकडे काय नाहीये, वेळ नाहीये. काही जणांजवळ वेळ आहे पण पैसा नाहीये, काही जणांजवळ दोन्ही आहे तर नॉलेज नाहीये. पण विठ्ठल भावडू चौधरी म्हणजे पूज्य बाबाची उपाधी, बरोबर ना, बाबाचं नाव, या नावाचे एक साधक संस्थेत गेला. ते मोठे बुवा का झाले? कारण त्यांनी वेळ संस्थेला दिला. त्यांच्याकडे ती संस्था चालवण्याचं ज्ञानही होतं आणि जीवन असं होतं, त्यांनी नुसता शब्द टाकला की पैशाचा ढीग लागत होता. खरं तर जोग महाराजांनी संस्था स्थापन केली तेव्हा या संस्थेचा भौतिक विकास किती व्हावा हे जोग महाराजाच्या किती डोक्यात होतं याचा अंदाज मला नाही घेता यायचा. घेता आला तरी मला सांगण्याच्या थोड्या मर्यादा आहेत. पण तरी तुम्ही जोग महाराजांच्या संस्थेच्या परंपरेचा पहा. जोग महाराजानंतर स्वामी त्या अध्यक्षपदावर आले, त्याच्यानंतर मामा आले, नेवरगावकर आले, बरोबर ना, सखे नेवरगावकर आले, आणि त्याच्यानंतर गुरुवर्य मोठे बाबा आले. ह्या अध्यक्षीय पदाच्या कारकिर्दी जर आपण पाहिल्या तर संस्थेचा भौतिक विकास करण्याचं सौभाग्य ज्या 2 अध्यक्षाला प्राप्त झालं त्यात एक बंकट स्वामी आहेत आणि त्यानंतर मोठे बाबा आहेत. म्हणजे भौतिक विकास म्हणजे संस्था म्हणजे कोणता अध्यक्ष कमी मला तरतम भाव करायचा नाहीये, पण भौतिकतेच्या दृष्टीने सांगायचं. कारण त्या काळात म्हणजे बाबा मोठे बाबा तेव्हा विद्यार्थी असतील, जेव्हा त्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीने पाहिला असेल, वा वा छान, हा पोरगा तेवढा गुणी आहे, तेवढा सालस आहे, सुंदर आहे, ह्याच्याकडे कुवत आहे सगळ्यांना सांभाळून घेण्याची. एक गोष्ट सांगतो, कार्य कोण करू शकतो? ज्याला सगळ्याला सांभाळता येत. म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजाला जे पत्र पाठवलंय ना, रामदास स्वामीचं पत्र प्रसिद्ध आहे, त्याच्यात एक ओवी प्रसिद्ध आहे पहा. मराठा तितुका मेळवावा. मराठा म्हणजे विशिष्ट जात नाही, मराठा भाषिक, मराठा भाषिक, जे जे मराठी बोलतात ते सगळे मराठा तितुका मेळवावा. आणि पुढं काय? गुण दोषासह स्वीकारावा. कोणाचा वापर कुठं करता येईल सांगता येत नाही, पण ते कुवत पाहिजे. शिवाजी महाराजाच्या चरित्रातला एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो 2 मिनिटात. ते शिवाजी महाराजची पहिली राजधानी राजगडावर, नंतर रायगडावर गेली. तर शिवाजी महाराज हे पर्यावरण प्रेमी होते, वादच नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती हा गुरुचा उपदेश मानणारे होते. शिवाजी महाराजांच्या राज्यात असा नियम होता, ओलं झाड तोडता येत नव्हतं. वाळलेलं झाड तोडायला काय होती? परवानगी होती. पण ओलं झाड तोडायला काय नव्हती? परवानगी नव्हती. पण एक माणूस एवढा हुशार होता, हुशार नाही चाबरा होता. हुशार वेगळं, चाबरं वेगळं. दोन्हीतला फरक सांगायचा जर ठरला तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षकांनी एक इंची लोखंडाचा 12 जागेवर वाकडा झालेला पाईप दिला आणि पोरांनो तारेचा वापर न करता याच्यात दोरा भरून आणा म्हटले. सगळे इंजिनियर पोरं बसले होते, फर्स्ट क्लासवाले होते, सगळे टेन्शनमध्ये आले. दोरा कसा भरायचा या वाकड्या पाईपामध्ये? पण त्याच्यात एक हुशार नाही, चाबरं होतं. ते म्हणजे 1 मिनिटात भरता येतो म्हणले. का? बाजूला गेलं, तिने उंदराचं पिल्लू धरलं, त्याच्या शेपटीला दोरा बांधला, दिला हुसकून, ते डुडू करून तिकडून निघालं, भरला दोरा. हुशारी वेगळी, चाबरी वेगळी. खरंच ना, समाजाला हुशार बी पाहिजे, नाही बोलू का, चाबरी बी पाहिजे. हा, तर ते जरा चाबरं होतं. एक व्यक्ती, तो काय करायचा? कायद्यात बसून झाड तोडत होता. कायद्यात कसं बसवायचा? त्याच्याकडे हातवटी होती, तो तार घ्यायचा आणि अशा इथापिनं आपलं शितापिनं
झाडाचा बुंदा कापायचा, मुळाचा आणि झाडाचा काय करायचा संबंध तोडून द्यायचा आणि द्यायचा सोडून. मग 8-10 दिवसात ते झाड वाळायचं. वाळलं, कायद्यात बसलं, मग तो तोडायचा. हे पकडलं गेलं. हे काय झालं? पकडलं गेलं. आणि पकडल्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजासमोर त्याला आणलं आणि विचारलं, हा असा असा करतो, ह्याला काय शिक्षा करायची राजे? ह्याला शिक्षा करू नका म्हणले, हे आपल्या सैन्यात भरती करून घ्या. हे काय शिक्षा आहे? अहो तो गुन्हेगार आहे. नाही नाही म्हणले, असू द्या, घ्या त्याला सैन्यात. आपण राजे सांगितलं तेवढं करा म्हणले. त्याला घेतलं महाराज. नियोजकच तत्व दुर्लभ म्हणतात ना, नियोजक काय असतो? दुर्लभ असतो. महाराज काय केलं, जेव्हा प्रतापगडावर अफजल खानाची भेट ठरली, शिवाजी महाराजाला तो माणूस आठवला. कारण अफजल खान एकदा जावळीत आणायचा पण बाहेर जाऊ द्यायचा नव्हता, हे त्यांचं आखणी होती. आणि तो माणूस आठवला. शिवाजी महाराजांनी त्या माणसाला बोलवलं आणि त्याला एकच सांगितलं, तुझ्याकडे ती हातवटी आहे, जसा ज्या मार्गाने अफजल खान येणार आहे आणि ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गाच्या रस्त्याच्या दोतर्फा जी मोठी मोठी झाडे आहेत त्याची बुंदे कापून ठेवायची. जाताना सैन्याला वाटायचं झाड चांगले आहेत, आणि जसा काप अफजल खान फाडला तसे झाड लोटले. सैन्याला पळताच आलं नाही, डांबून मारले. म्हणजे असा गुन्हेगार सुद्धा कसा वापरायचा ही हातवटी पाहिजे, जी मोठे बाबाकडे होती. हो, मोठे बाबा ह्याला बंद करता येते कधी कधी अधून मधून. विठाला विठाला लक्षात आलं ना? अशी माणसं बाबाच्या लाडाची होती की नाही, आवडीची होती ना. आणि म्हणून अशीही माणसं कशी हाताळायचे, ती हातोटी एकाच माणसाकडे होती, ती म्हणजे मोठे बाबाकडे होती. आणि महाराज एवढा दीर्घकाल एका संस्थेचा कार्य एका व्यक्तीनं करणं सोपी गोष्ट नाही, जे मोठे बाबांनी करून दाखवली. आणि महाराज हे सगळं करत असताना काय काय लोक कार्य करतात. ते सॉक्रेटिस प्रसिद्ध झाले की शिष्यांची धाव लागत असते. लोकांना गुरु प्रसिद्ध पाहिजे असतो. महाराज लोकांना कीर्तनकार सुद्धा प्रसिद्ध पाहिजे असतो. सध्या कीर्तनकाराची निवड युट्यूबवर त्याला व्ह्यूज किती हे पाहून घेतली जाते. तो संस्थेत शिकलाय का? तो कोणा परंपरेचा अनुयायी आहे का? त्याच्याकडे गुरुनिष्ठा आहे का? याचा काहीच विचार केला जात नाही. हो, भाग्य आहे तुमचं, तुम्ही मात्र त्या झंझावातात वाहत गेले नाही. आणि न जाण्याचं कारण आहे मोठे बाबांची पाखर तुमच्या डोक्यावर आहे म्हणून शक्य. विचार आहे का? प्रसिद्ध तो सॉक्रेटिस आहे ना, प्रसिद्ध झाला. सगळ्याला वाटायचं आपले गुरुजी असे असावे. मग विद्यार्थी त्यांच्याकडून अनुग्रह घ्यायला यायचे, म्हणजे अनुयायी बनण्याकरता यायचे. सॉक्रेटिस ज्या बंगल्यात राहत होता त्याच्या बंगल्याच्या बाजूला एक छोटंसं पाण्याचं तळ होतं. पाणी इतकं स्वच्छ होतं, एवढं निर्मळ होतं, काचासारखं होतं. मग राजगडावर बालेकिल्ला आहे, कधीतरी जा एकदा. राजगडाचा बालेकिल्ला कसा आहे? गोनी दांडेकर लिहितात, राजगडाच्या बालेकिल्ल्यावर फक्त दोघांना जाता येतं, एक तर माकडाला आणि दुसरं वाऱ्याला. माणसं का जातात? माकडं झाल्याशिवाय माणसालाही जाता येत नाही. माकडं माणसाचे पूर्वज आहे म्हणून काही माणसांना जमतं वर जायला. तिथे पद्मिनी तळ आहे. त्या तळ्यातलं पाणी जेव्हा गुन्हे दांडेकरांनी पाहिलं तेव्हा गुन्हे दांडेकर त्या पाण्याकडे पाहून काय म्हणतात, ना काय सुंदर पाणी, वाटतं ह्याच्यात जीव द्यावा. 5Gचा दृष्टांत आहे. ह्याच्यात काय द्यावा? जीव द्यावा. एवढं स्वच्छ तळ त्या सॉक्रेटिसच्या घराच्या बाजूला होतं. कोणी आलं, महाराज सरजी आम्हाला तुमचा अनुयायी बनायचे. सॉक्रेटिस आधी त्या तिन्ही पोरांना, आलेल्या विद्यार्थ्यांना म्हणायचं, तळ्यात जा, 10 मिनिटं न्याहाळून पहा आणि मग माझ्याकडे या. प्रत्येक जण जायचं, न्याहाळून पाहायचं. पाणी स्वच्छ असल्यामुळे प्रतिमा दिसायची. सॉक्रेटिसनं त्या तळ्यामध्ये काही पैसे, डॉलर म्हणजे चिल्लर टाकून ठेवली होती, पैसे टाकले होते, आणि त्याच्यात मासे होते. एकाला विचारलं, का रे तुला त्या तळ्यामध्ये काय दिसलं? तो म्हटला, सरजी मला त्या तळ्यामध्ये काय स्पष्ट प्रतिबिंब दिसतं, माझा चेहरा जशाला तसा दिसला. तुला काय दिसलं रे?
नाणे दिसले. तुला काय दिसलं रे? म्हणे त्या रसा तळातली जीव जंतू मला दिसले, ते मासे मला दिसले. सॉक्रेटिस ज्याला स्वतःची प्रतिमा दिसली त्यालाही शिष्यत्व देत नसायचा, ज्याला पैसा दिसला त्यालाही शिष्यत्व देत नसायचा, ज्याला मासे दिसले त्याला शिष्यत्व द्यायचा. ह्याच्यातला भाव काय? ज्यांचं कोणत्याही कार्यामध्ये अर्थ केंद्रीय हेतू आहे तो माझा शिष्य व्हायच्या लायकीचा नाही. ज्यांचा माझाही शिष्य होण्यामध्ये आत्मकेंद्रीय हेतू आहे, ज्याला स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याकरता माझ्याकडे यायचंय, तोही माझा शिष्य व्हायचा लायकीचा नाहीये. ज्याला रसातळातल्या समाजाच्या करता कार्य करायचंय, त्याकरता माझ्या ज्ञानाची गरज आहे, असा माझा शिष्य व्हायचा अधिकारी. मोठे बाबांनी जोग महाराजाच्या तळ्यात काय पाहिलं? सद्गुरू मोठे बाबांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या त्या तळ्यामध्ये काय पाहिलं? महाराज, माझ्यापेक्षा जास्त काळ सहवास घडलेली मंडळी माझ्यासमोर आता उपस्थित आहेत, पण माझंही भाग्य आहे की मला सुद्धा मोठे बाबा पाहायला मिळाले. आणि ऐकलं का, काही लोकांकडे पाहून बोलतात. वर्णन करण्याच्या 3 पद्धती. सुदर्शन महाराज, एखाद्याबद्दल ऐकून बोलणं, एखाद्याला पाहून बोलणं आणि एखाद्याला अभ्यासून बोलणं. ऐकून बोलणं लय धोक्याचं. आपल्याला वर्ष श्राद्धाची कीर्तन करावी लागतात. कीर्तनकार खोटं बोलत नाहीत असा माझा दावा नाही, पण आम्हा कीर्तनकारांना सगळ्यात जास्त 10व्याला 13व्याला वर्ष श्राद्धाला बोलावं लागतं. मिरीला गाढव असतं पण आम्हाला घोडं म्हणावं लागतं, कारण आमचं घोडं अडलेलं असतं. त्या गाढवाला घोडं म्हणल्याशिवाय आमचं घोडं सरकतच नाही पुढे. पण महाराज, एकदा काय झालं, एका गावात गेलो, एक व्यक्ती मेली. वर्षादाचं माझं कीर्तन, त्या गावातल्या एका माणसानं त्याचं माझ्यासमोर एवढं वर्णन केलं, मी भारावून गेलो. आणि कीर्तनात त्या व्यक्तीबद्दल बोलत होतो, तर त्या कीर्तनात 4-5 माणसं खाली मान घालायचे ना असे हसायचे. योगायोगान हसणाऱ्यापैकी एकाच्या घरी माझी जेवणाची व्यवस्था होती. कीर्तन झाल्यावर मी जेवायला गेल्यावर त्याला विचारलं, का हो, मी त्या माणसाचं वर्णन करत होतो आणि तुम्ही का हसत होते? काय राव महाराज, लय कॉमेडी आहे तुम्ही, असं म्हणलं मला. का खोटं बोलायला एक मर्यादा असते. हा, नालायक होतं ते, खुशाल त्याच्याबद्दल बोलत होते तुम्ही. असं अहो, ते व्यक्ती त्याचा चमचा त्यो मेला म्हणे, घाण गेली आमच्या गावात, उशीर केला म्हणे तसा त्याने जायला. आणि हे तुम्हाला मी आता का बोलतोय? कीर्तन झालं की तुम्ही गाडीत बसणार आहे म्हणून बोलतोय म्हणून. त्या दिवशीपासून कानाला खडा लावला, कोणाचं ऐकून कोणाचं वर्णन करायचं नाही. पण प्रसंग येतो का नाही? कीर्तनकार येतोच. कीर्तनकार मंडळी, मला फार चांगली ट्रिक सापडली. हे सांगायची मी 500 घेत असतो, पण आज फुकट देतो तुम्हाला. असा प्रसंग आला ना आपल्यावर, काय करायचं? ज्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं त्याचं नाव लक्षात ठेवायचं, त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचं. आणि कीर्तनातून 5-5 मिनिटाला एकदा म्हणायचं, त्यांच्याबद्दल हे असं सांगत होते. वाणीला दोष लागत नाही. म्हणजे एखाद्याबद्दल ऐकून बोलणं, एखाद्याकडे पाहून बोलणं, हे बी धोका देऊ शकतं. बरं, मला वाटतं पाहण्यातच फसला परीक्षित आणि पाहण्यातच फसली सीता. पाहून अंदाज येत नाही. काही माणसं एवढे नाटकी आहेत, त्यांना नाटक एवढं चांगलं करता येतं, चांगल्याला कळत नाही हा नंबर आहे का नंबरी. प्रमाण देतो को भरायचं. तू का म्हणे मैंद दिसून येदी पुढे आणि आदराची पुढे सुन. तुमच्या करता बाकी नाटकी कुठाला. काय लोकांकडे पाहून अंदाज येत नाही, म्हणून अभ्यास केला पाहिजे. ज्ञानोबा तुकोबाच्या आरतीतले शेवटचे तुकडे लय गोड आहेत. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले, फुकट नाही. अण्णा जगन्नाथ अण्णा यांची कीर्तन दोन्ही आरत्यावर मी ऐकले. रामया जनार्दनी पायी टकची ठेले, पण का ठेले? लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, आणि प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. हे मी पाहिले, मग रामया जनार्दनी पायी टकची ठेले. सेविती साधू संत, हे मी अभ्यासले,
तेव्हा रामया जनार्दनी पायी टकची ठेली. राघवे सागरात पाषाण तारिले, तैसिया तुकोबाने अभंग रचिले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. उगा कोणाच्याही माग नाही लागायचं. दिसला लयच मोठा आहे. काय मोठा आहे? अभ्यासात हुरळी मेंढी लागली आपलं नाही, जाऊ द्या. शुद्ध कसून पाहावे. पाहून माणसाला अंदाज येत नाही. पण ऐकलं का, इथं येणारा जो कीर्तनकार आहे ना, आज उमेश दशरथीची वर्णी आहे, उद्या सुनील महाराज मंगळापूरकर येणार आहेत, परवा विशाल महाराज खोले येणार आहेत. आम्ही मंडळी जेवढं मोठे बाबाबद्दल बोलू ना हे आम्ही ऐकून बोलत नाही. हे आम्ही त्यांना पाहिलं हे आमचं भाग्य. पण नुसतं पाहून बोलत नाही, आम्ही त्यांना अभ्यासलंय म्हणून बोलतोय मंडळी. माझा मुद्दा इथे होता की स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याकरता कार्य करणारा, एक अर्थार्जना करता कार्य करणारा आणि तळागाळातल्या समाजाचा उत्कर्ष व्हावं म्हणून कार्य करणारा मोठे बाबाचं जीवन जर आपण अभ्यासलं, महाराज ह्या मंडळी कशी जगली, आमच्या संस्थेतली मंडळी, अर्थाच्या बाबतीत तर सोडूनच द्या. मला जर कोणी म्हटलं ना, कोणी नाही, डायरेक्ट पांडुरंग जर माझ्या समोर आला, कोण? पांडुरंग, आणि त्या पांडुरंगानं जर मला सांगितलं, अहो तुम्हाला काय माहित आहे, मोठे बाबा पैशाच्या बाबतीत भ्रष्टाचारी होते, असं कोण म्हटलं मला? आबा पांडुरंग. त्याला बुटानं हाणीन मी. विठाला विठाला एवढं आम्ही निहाळून पाहिलं महाराज या मंडळींना. अर्थ केंद्रीय कार्य केलं नाही बाबांनी, स्वतःची प्रतिमा नाही. मला चांगलं आठवतं, आमचा 4थ्या वर्षाचा निरोप समारंभ होता. आणि त्या निरोप समारंभातलं, मला निरोप समारंभ असायचा 4थ्या वर्षाचा. आणि गुरुवाऱ्याच्या भाषणामध्ये आकर्षण असायचं, त्यात निकम बाबाचं भाषण. अरे बापरे, एकच प्रमाण. मी जेव्हा संस्थेत होतो तेव्हा बाबांनी कोणाच्या निरोप समारंभाला काय वाक्य वापरलं होतं ते मला आठवतंय. यानंतर आता आशीर्वाद देण्याकरता निकम बाबा येतील. मला बोलता येत नाही, सुरुवातीतून असायची. बोलायचं जर ठरलं तर परद्रव्य पर्यनारीचा अभिलाष, येतोनी हरासावगी भाग्ये, घटका मास पळ वर्ष लागे तीन, बांधले पतन गाठोडीशी, पुंडलिक वरदा. मुद्दाम बेसूर म्हणलो मी. एकच प्रमाण असायचं. एका वर्षाला त्यांनी प्रमाण सांगितलं निकम बाबांना. आमच्या नानाला फार संवाद घडला निकम बाबाचा, फार जवळी घडली आणि लढीवाळ होते. ही म्हणजे सद्गुरूविषयी, देवाविषयी कांतभाव, शांतभाव, दास्यभाव, सख्यभाव असतो ना, आमच्या नानाचा निकम बाबाशी सख्यभाव होता. त्या दोघांच्या लय गमती चालायच्या. एकदा त्यांच्या उगा आठवलं म्हणून पाठवतो. तुम्हाला आठवतं का नाही काय माहिती. आम्ही दोघं गेलो निकम बाबाचा डबा घेऊन. अरे परमेश्वर, मला आयुष्यात 2च मूर्ख माणसं भेटली, टिंब टिंब आणि टिंब टिंब. मला आयुष्यामध्ये 2च मूर्ख माणसं भेटली म्हणे, टिंब टिंब आणि टिंब टिंब. म्हणले बाबा पहिला टिंब टिंब का? अरे 17व्या वर्षी कुठं 3रं लग्न करायचं असतं का? ह्याच्यापेक्षा मोठा मूर्खपणा काय? दुसरा टिंब टिंब म्हणे, हा कोण? टिंब टिंब. अरे एवढं चांगलं हे कपाट आहे, एवढं चांगलं कपाट आहे, आणि हा मला म्हणतो भांगारवर घाला. आणि एवढा मूर्ख आहे म्हणे, भांगारवाला हाच होईल म्हणे. निकम बाबा, त्यात मोठे बाबाचं मला भाषण सांगायचं होतं. जरा बाजूला गेलो. आणि जाऊ द्या, बाजूला गेलो काय चुकीचं गेलो काय? उलट मला स्वाभिमान आहे या विषयांतराचा. तो संतस्तवनी रतसी तरी कथेची से न करेसी, आणि निराळा बोल बोलशी सनागर. एकदा चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज, जयवंत महाराज, पंढरपुरात आम्ही बसलो होतो. 9ला बसलो आबा आम्ही. रात्री 2:30 पर्यंत मी बोलत होतो. 9 ते किती? 2:30. आणि फक्त माझ्या सगळ्या गुरुवाऱ्यांची स्तोत्र त्यांच्या पुढे गात होतो. नतसिंग बाबा, मोठे बाबा, मारुती बाबा, निकम बाबा,
त्या सगळ्यांनी मला समारोपात सांगितलं, फक्त एक करा उमेश बुवा, जेवढे तुम्हाला प्रसंग माहिती आहेत तेवढे लिहून ठेवा. काय करा, तुम्ही लिहून ठेवा. आणि लिहायचा कंटाळा असेल तर तुम्ही शूट करा आणि एखाद्या युट्यूबवर ते जाऊ द्या. असो, मी संत स्तवन आहे बाबाबद्दल बोलत होतो की आमच्या समारोपात बाबांनी एक वाक्य वापरलं होतं, मोठे बाबांनी. या दिवशी विहोवे राव, बाबाची भाषा, त्या दिवशीपासून एका ध्येय, खर तर प्रमाणे विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तो का म्हणे आता नाही दुसरे. पण मला मोठे बाबांनी म्हणजे लक्ष्मणभाऊ इगतपुरीकरांनी एकच सांगितलं, विठ्ठल आजपासून संस्था माय बाप चुलता, संस्था भगिनी आणि भ्राता, संस्थे विन चाड नाही गोता, तो का म्हणे आता नाही दुसरे. हे नुसतं बोलले नाही, ही मंडळी जगली होते, जगली. याने संस्थेच्या व्यतिरिक्त आपलं कोणतंच अस्तित्व निर्माण केलं नाही. स्वतःच्या प्रतिमेकरता ह्या लोकांनी कार्य केलं नाही, काय अर्थकेंद्र करता कार्य ह्या लोकांनी केलं नाही. त्यांचं कार्य एकच होतं, जोग महाराजांनी ज्या उद्देशाने ही संस्था चालू केली तो उद्देश जपणं. माझ्या बोलण्याला कृपा करून जातीयतेचं वळण देऊ नका, कृपा करून देऊ नका. पण आमच्या पाठाला एक मुलगा होता तुमच्याच भागातला, त्याचं आडनाव होतं पारदी. पारदी बुवा, जळगाव का धुळे जिल्ह्यातलं मला त्यांचं गाव आठवे ना महाराज. आणि आळंदीमध्ये एक अष्टदशा झाला आणि एक संन्यासी आले ते उत्तरेतले. अरे ये सब छात्र तो चोटी रखते हैं, गीता का अध्ययन करते हैं, लेकिन इनका उपनयन हुआ है या नहीं ये हमें पता नहीं. तुलसी माला तो इनके कंठ में है, लेकिन त्रिसूत्र है या नहीं हमें पता नहीं. अगर जिस छात्र को, जिस साधक को उपनयन करना हो, कल प्रातः समय आ जाइए. सगळे पुरं गेले महाराज. समित पाणी त्याने जे जे का साहित्य सांगितलं ते प्रत्येकाला विचारायचे, नाम क्या है, गोत्र क्या है, बोलू स्पष्ट बोलू सुदर्शन भाऊ, काय अडचण नाही. जेव्हा हा पोरगा आला तेव्हा त्याने विचारलं गोत्र क्या है, त्याला गोत्र माहित नव्हतं. चलो हम लिख देंगे कश्यप गोत्र. कारण कश्यप ज्याला कोणाला आठवत नाही त्याने काय म्हणायचं, कश्यप म्हणायचं. म्हणजे जाती कौन सी है, बोले मैं पारदी हूं. बाजूच्याला विचार, ये पारदी क्या होती है, जंगल में फिरने वाली. ए चल बाजू हो, बाजू हो. हाकलून दिलं महाराज त्या पोरांना, त्या संन्याशाने. जेव्हा त्याचं प्रॅक्टिसचं कीर्तन संस्थेत होतं, अर्धा तास ते रडत होतं, या लोकांनी मला हाकाललं पण माझ्या जोग महाराजांनी मला दूर नाही केलं, आज या गादीवर उभं केलं. हे कार्य. आणि महाराज मोठे बाबा आषाढ मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा, तिथे ऐका बरं, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ती आषाढ वद्य द्वादशी तिथी लक्षात येते ना. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध वद्य आषाढ वद्य द्वादशी. एवढ्या काळात उभा महाराष्ट्र वय नसताना फिरत होते. का, माझ्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून फिरत होते. आणि मग आषाढ वद्य त्रयोदशी, फार तर आषाढ श्रावण शुद्ध प्रतिपदा दोन्हीपैकी एक, तेव्हापासून ते आश्विन शुद्ध जवळजवळ दशमीपर्यंत मोठे बाबा विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय सांगत होते. काय सांगत होते, 18वा अध्याय सांगत होते. आणि एवढा काळ म्हणजे बाबा जेवढं जगले, संस्थेचं विद्यार्थी अभिन्न अंग आहे. संस्था जपायची म्हणजे काय जपायचं, बोलू एक. संस्था जपायची म्हणजे फक्त दगडावर दगड नाही रचायचे. संस्था जपायची म्हणजे फंड मोठा नाही करायचा. संस्था जपायची म्हणजे संस्थेच्या तत्वानं जगणारी माणसं निर्माण करायची. अखंडानंदाचं वाक्य एवढं गोड आहे, साधू का कार्य उसने जीवन बनाना चाहिए, भुवन बने तो अच्छा ही है. वाक्य ऐकताय ना, भुवन बना तो
अच्छा ही है, लेकिन साधु का परम कर्तव्य है, उसने उस साधु ने उसका परम कर्तव्य है, उसका कार्य का निर्वाह है, उसने जीवन बनाना चाहिए, जीवन बनवलं पाहिजे. महाराज मोठे बाबा जीवन बनवत बनवत भुवन बनवत राहिले. सांगण्याचं तात्पर्य, असा अद्वितीय पुरुष जन्माला येत नसतो, असा अद्वितीय पुरुष अवताराला येत असतो. भाग्य या खानदेशाचं, या खानदेशाच्या भूमीत असा तो महात्मा अवतारला. पण अवतारला एका देशात, त्याने एक देशीचं परी व्यापिले लोकत्रय. ज्ञानोबा म्हणतात तो आहे एक देशातला, त्याने एक देशीची परी व्यापिले लोकत्रय. महाराज जिथपर्यंत वारकरी संप्रदाय तिथपर्यंत मोठे बाबाचं कार्य आहे. आचार्य महामंडलेश्वर, संन्यासाला नियम नाही महाराज. ते संन्याशांनी मायबाप जर सोडले, गुरु सोडले, तर देवाच्या सुद्धा पायाला दंड लावायचा. मला नाव आठवे ना, तुम्हाला आठवलं तर सांगा. एक मोठे स्वरूपानंद वाटतं, आचार्य महामंडलेश्वर होते. लोकेशानंद होते का? बरं. आणि मोठे बाबा कुंभात गेले, मोठे बाबा कुंभात गेले. आणि जेव्हा त्या संन्यासी आचार्य महामंडलेश्वर त्यांना छत्र चामर शिष्य सगळे आणि सगळ्या लोकांसमोर त्यांनी मोठे बाबाला दंडवत घातला. एक संन्यासी एका ते धोत्रावाल्यांना ग्रस्त समजतात, यांना कसं काय दंडवत घालतो. मामासाहेब आपलं मोठ्या बाबांचं चरित्र जगन्नाथ अण्णांनी लिहिलंय. आणि जगन्नाथ अण्णांनी मोठे बाबा करता एक शब्द वापरला, तो संस्थेतला लाकडी जिना चढून, अण्णाची ती साहित्यिक भाषा. जेव्हा संस्थेमध्ये ज्ञानोबराचं दर्शन घेऊन जेव्हा संस्थेत जावं आणि जोग महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेऊन जेव्हा तो लाकडी जिना चढून, अवघ्या 5 पायऱ्याचा तो जिना चढून जेव्हा आम्ही वर जावं, तेव्हा खुर्चीमध्ये बसलेला पांढऱ्या शुभ्र कपड्यातला संन्यासी आम्हाला भेटत होता. पांढऱ्या वेशातले संन्यासी. सांगण्याचं तात्पर्य, इथपर्यंत बाबाचं कार्य फार मोठं कार्य. म्हणून जन्माला एका भागात आले, पण कार्य फार मोठं केलं. आणि अशा अद्वितीय पुरुषांचं हे 15वं पुण्यस्मरण तुम्ही करताय, यात नवल नाही. किंवा आपण करतोय, यात नवल नाही. यात काय काय नाही. याला उदाहरण देतो, छोटंसं उदाहरण देतो. भाऊ तुमचं नाव काय? विजय भाऊ. 2 मिनिटं बोलू तुमच्याशी. विजय भाऊ, गेल्या वर्षी तुम्हाला अडचण आली होती की नाही? हो म्हणा. हो म्हणायला काय जाते तुमचं? विजय भाऊ तुम्हाला अडचण आली होती, तुम्हाला फोन केला होता की नाही? हा. मला 5 लाख मागितले की नाही? हो म्हणायला काय जाते तुम्हाला? हो. 5 लाख रुपये तुम्ही मी तुम्हाला दिले का नाही? अरे हो म्हणायला काय जाते? हो म्हणा ना तुम्ही. 5 लाख दिले की नाही? दिले. पण विजू भाऊचा व्यवहार खूप चांगला, त्यांनी 2 महिन्यात माझे परत दिले. परत दिले का नाही? आता लय पटकन हो म्हणले हो तुम्ही. आता लय पटकन हो म्हणले. दिले. मी त्यांना 5 लाख दिले, त्यांनी माझे 5 लाख परत दिले. उसनं फिटलं, उपकार नाही फिटले अजून. उसनं फिटले आताशी, उपकार नाही फिटले. उपकार फेडण्याकरता काय करावं लागेल? जेव्हा मी अडचणीत येईल तेव्हा विजयभाऊनं काय केलं पाहिजे? काय तुमचं काय मत आहे? विजयभाऊनं काय दिले पाहिजे? मी जेव्हा अडचणीत तेव्हा विजयभाऊनं मला पैसे दिले पाहिजे की नाही? मारा तुमचं काय मत आहे? हा, तुमचं काय मत आहे? चौबदार आता या बरं. जमलं काय? थोडं थोडं खांद्याची तडका पाहिजे ना थोडासा. मी विजू भाऊला 5 लाख रुपये दिले. हा, आता मी अडचण त्याने दिले पाहिजे का नाही? झालं काम, धन्यवाद. तरी चालेल. विजू भाऊ सगळे म्हणतात तुम्ही दिले पाहिजे, तुमचं काय मत आहे? दिले पाहिजे का नाही? आणि विजू भाऊ सध्या लय अडचणीत आहे, मी कसं करतो? थोड्या वेळात काय हरकत नाही. नाही तुम्ही फक्त शब्द द्या, मी मुक्काम करायला तयार आहे. फक्त तुम्ही शब्द द्या मला. महाराज एखाद्यानं 5 लाख दिले, त्यांना आम्ही 5 लाख रुपये दिले, काही उपकार केले काय? आता उसनं फेडलं. महाराज या जोग महाराजाच्या परंपरेचं अजून आम्हाला उसनच फिटलं नाही. उपकार कधी फेडायचे? अजून उसनच फिटलं नाही. उसनच फिटलं नाही अजून आमचं. तो उपकार कधी फेडायचे आम्ही या मंडळींचे? कधी उपकार फेडायचे? आणि मग संधी आपल्याला उसनं फेडण्याची आणि उत्सव करण्याची. मग धुळे जिल्ह्यातले सगळे मोठे बाबाचे भक्त एका जागी आले. ह्या महाराज मंडळीने नेतृत्व केलं आणि हा भव्य दिव्य उत्सव तुम्ही साकारला.
प्रास्ताविक फार मोठं झालंय याचं मला पूर्ण भान आहे, याचं मला पूर्ण भान आहे. पण काय नाही, मसाला वाटून ठेवला ना, फोडणीला वेळ नाही लागत. ऐका, मग ह्या उत्सवातला पहिला दिवस, आणि मग या पहिल्या दिवशी मंगलाचरण देवाला सोडून संतांना आम्ही करतोय. कारण का, देवापेक्षा संतांचं मंगलाचरण जास्त फायद्याचं आहे. देवाची शरणागती कधी कधी माणसाला फसवू शकते. ध्रुवाची मुलाखत घ्या, देवाची शरणागती माणसाला फसवू शकते. बिभीषणाची मुलाखत घ्या, पण संतांची शरणागती कधीच फसवू शकत नाही. एकट्या वाल्याला जाऊन विचारा, फार तर उमेश दशरथीला विचारा. मी जाणीवपूर्वक बोललो हे सगळं. ध्रुव आहे ना, ध्रुव लोकामध्ये नारद गेले म्हणे फिरायला. ध्रुव लोकात तो वनाला याची लागी, बैसावे पितयाच्या उत्संगी, की तो चंद्र सूर्याचे परीश लागू केला. गेले ध्रुव लोकात. कोण? नारदजी. तर ध्रुव लोकामध्ये सिंहासनाच्या बाजूला ध्रुवानं गुडघ्यात मुंडकं टाकलं, ध्रुव रडत होता म्हणे. त्या पदावर जाऊन ध्रुव रडत होता. नारदाने विचारलं, अरे तू रडतो का? फसलो म्हणे. देव भेटला, देवाला देव मागायचं सोडून बापाची मांडी मागून बसलो. मला काय म्हणायचंय, एका बाईचं लहान लेकरू खेळत होतं आणि तिच्या नवऱ्याने राऊंड अप आणून ठेवलं. राऊंड अप माहितीये ना, आपण चहात 2-2 थेंब टाकून पितो ते. काय असते राऊंड अप? कीटकनाशक आहे. जहाल कीटकनाशक महाराज. हो, मला एक प्रश्न पडलाय, ना हे चपी करायचा कंटाळा, एकदा राऊंड अप मारून घ्यावं काय? ना रहेगा बस, ना बजेगी बस. हो 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 हो, बस तिथंच. तुम्ही राऊंड अप मारून आले काय? आणि त्या राऊंड अपच्या बाटलीवर गवताची याची काय होते, फुलं होते, चित्र होते. ते बारग पोरग म्हटलं, मामा ते, आई ते, आई मला ते दे. पाहिजे बाळा तुला ते? थांब देते. तिनं झाकण उघडलं आणि त्याला प्यायला दिलं. ते पेलं, मेलं हे सांगावं लागेल का? घ्याल समजून. ते मेलं. बापाला हे कसं काय मेलं? ते पेलं आणि हे मेलं. पण ह्याला ते कोणी दिलं? म्हणे मी दिलं. का? त्यानं मागितलं, मी दिलं. तो मला, तू का डोक्यावर पडली का बेअक्कल? अरे त्याला मागायची अक्कल नव्हती, तुला द्यायची अक्कल नव्हती का? झाला दृष्टांत. पूर्वमीमांसेचा नियम आहे ना, स्थितस्य गती चिंतनीय, नाही निंदा नाही निंदा प्रवृत्त अपितो विधेय स्तोतुम, असा एक न्याय आहे. निंदा ही निंदे करता नसते, बऱ्याच वेळेला ही विधेयाच्या स्तुती करता असते. मला वाटतं ध्रुवाला कळालं नाही काय मागावं, पण ह्याला अक्कल नाही का लेकराला काय द्यावं म्हणून? ह्याला अक्कल नाही. महाराज, त्या बिभीषणाचं तेवढं वाईट वाटतं मला. रामाला भेटून ऐकलं का, दुसरे कोणी मूर्ख म्हणले असते तर काही वाईट वाटलं नसतो. रावण मूर्ख म्हणतो. मूर्खानं मूर्ख म्हणणं किती अडचणीचा गोष्ट आहे महाराज. हो, शहाण्याने मूर्ख म्हणलं तर ठीक आहे बाबा, आपली लायकी ती. पण मूर्ख म्हणतो. म्हणसे बिभीषण शहाणा, पर तो महामूर्ख झाला. अहो असं का म्हणता तुम्ही? रामाशी जाऊन भेटला पण रामरूप नाही झाला. सांगण्याचं तात्पर्य, त्याला शरण जाऊन फसण्याची शक्यता आहे. जरी त्याने म्हटलं असेल, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम, हो जो मज अनन्य होय शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मी एकू नाही, मीच एकू. शरण जाण्यास मीच योग्य आहे. पण तुकोबारासारखी दृष्टे महात्मे ते म्हणतात त्याला शरण जाऊ काम पडलं तर, पण असू द्या. पण जेव्हा संताने देवात निवड करायची वेळ येते तेव्हा काय होतं? करिता देवार्चन, करिता देवार्चन, धागी का धागी, हा परते
संत आले. काय करावं? देव सारावे परते संत पुजावे आरते. हा नियम लक्षात घेऊन नमस्क्रियारूप मंगलाचरण साधायचं. पण आज देवाचं न साधता तुकोबराय संतांचं साधतायत. पण कोणत्याही संताला नाही आम्ही शरण जात. दिसला चांगला टपाऱ्या माळ्याचं आपलं भागवा म्हणजे प्रमाणित ज्ञान भरायचं कसं कडे. तापत्रय तापती गुरु ते घेऊ शेती भगवे देखुनी म्हणते तारा स्वामी. तुकोबाराचा गाथा उघडा. फक्त संन्यास सगळे झोडले. पांढरे कपडे घालणारे सुद्धा सगळे झोडले. अख्खं एक प्रकरणच आहे महाराज. 10-15 अभंगाचं अख्खे अभंग पाठ होते. पण तुमच्या आशीर्वादानं विसरले बघा. तुमचे लय उपकार आमच्या कीर्तनकारावर. पंचदशी यांनी विसरायला लावली आम्हाला. 9वा अध्याय 12वा अध्याय 15वा 7व्यातल्या 200 ओव्या 500तल्या 200 ओव्या भजनी मालिका वाराचे अभंग है ना. काकडा गवळणी वाराचे अभंग हरिपाठ आणि 4थ्या वर्षात तिसऱ्या आणि 4थ्या वर्षात अख्खे नाट. पण या लोकांनी लावली त्याची वाट बघा. बस तुम्ही तरी कशाला. ते तुमचा बी लय गुन्हा नाही. आम्हालाच लई टिंब तुमच्या नादाला लागलो आहे असं. म्हणून फेश वंदाया पुरते कोण ब्राह्मण निरुते. कोणाच्याही नाही. मी ज्या संतांना शरण गेलो ते आयरे गैरे नाही. ते कसे जे श्रीन युक्त आहेत. ही भावना महाराज व्यक्त करतात. श्री संत श्री संत
शरण आहेत. कोणाच्या पायावर माता आहे? जे श्री न युक्त आहेत. श्री शब्दाचा अर्थ काय? नम श्री शंकरानंद गुरुपादांबु जन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मने. पंचदशीतलं पहिला श्लोक आहे. नम श्री शंकरानंद. विद्यारण्य स्वामी शंकरानंदाला नमस्कार करतात. कोण आहेत तुम्ही? तुम्ही श्री आहात. श्री शब्दाचा अर्थ केला तेज, बल, वीर्य या अंगाने. लक्ष्मी या अर्थाने श्री शब्द आहे. मला सगळे अर्थ मोठे बाबाकडे लावायचे. 4 अर्थ घेतो, बस 4च लागतात. भरपूर आहेत पण माणसाला तसे अंत्यविधीला सगळे येतात पण उचलायला 4च लागतात ना, असं मला म्हणायचं होतं. 4च अर्थ सांगतो. तेज पहिला अर्थ सांगतो. तेज. कोणते संत? जे सौंदर्यानं तेजानं संपन्न आहेत. गुरुवर्य मोठे बाबाकडे तेज होत. हो, काय काय लोकांकडे असं असतं, महाराज देवाची दया. आता हे मंडळ काय उंच चाल म्हटली. हो, आवाज त्यांच्याकडे ना आमच्याकडे पण फरक आहे. त्यांचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. कोणाची कोंबडी जरी मिली तर स्पीड ब्रेकर टाकावत लागतो. अशी अडचण. देव कोणाला काय देण देतो सांगता येत नाही. पण गुरुवर्य मोठे बाबांना पूर्ण अभंगन कीर्तन त्या केंद्राभोवती राहिला. गुरुवर्य मोठे बाबाकडे स्त्री शब्दाचा अर्थ तेज, सौंदर्य. महाराज बाबाकडे पाहिलं दर्शनाचे नि प्रशस्ती पुण्य पुरुष. निसर्ग दत्तच. बाबाचा रंग एवढा गोरा होता. कधी कधी आम्हाला वाटायचं म्हातारपणे काय करायचं एवढा गोरा, द्यावा ना आम्हाला थोडा. पाहिले ना आपण बाबांना कसं आहे. बाबाकडे पाहिलं तर ज्ञानोबराची एकच ओवी. अण्णा ज्ञानोबराची ओवी बाबाचं तेज सांगण्याकरता. बाबाकडे जर पाहिलं ना कार्यक्रमात असले की तो पूर्ण सदरा नेहरू. ही पण गुंडी लावलेली इथलची, माझी लागत नाही असो. बाबाची कॉलरला गुंडी असायची आणि ती गुंडी इथं लावलेली असे अशी पूर्ण पूर्ण. ते धोतर, ती टोपी, एवढा डाग शोधून सापडला नाही. नुसत्या कपड्यावर नाही, चरित्रावर सुद्धा. एवढा पांढरे शुभ्र कपडे. कधी पण हे आला गेला आता आला. ये जो आला है ना कपड़ा सफेद करने के लिए यूज किया जाता है, वो आला आता आला. लय दिवसाचा नाही तो आला, आता आला तो मार्केटला. तेव्हा आला नव्हता. हो आला नव्हता. पण बाबाचे कपडे तो एक चर्चेचा विषय आहे. बाबाचं राहणीमान. पण ते चेहरा आणि ते तेज पाहिलं त्यांचं. आणि एरवी बिना कॉलरची बंडी लांब बायाची. पण धोतर महाराज सकाळी नेसलं तर दुसऱ्या दिवशीपर्यंत त्या हे पुढचा पट्टा आहे का पुढचा त्या धोत्राचा काय हललीत का तरी इकडे तिकडे काय मजा रे त्या पट्ट्याची. पण बाबाला जेव्हा पाहिलं, कधी कधी ऊन नित्यने मला बसल्यानंतर ती बंडी नसायची आणि उघडे बाबा बसलेले, उघडे परब्रह्म. आठवते का बाबाला उघडं पाहिलं ना आपण? पाहिलं. आणि ते पाहिलं की असं वाटायचं. म्हणून ओवी ओवी म्हणतो सद्भाव जीवगत. दृष्टांत द्यावा तर ज्ञानोबरायनीच. सद्भाव जीवगत हृदय सहजचे असत. स्फटिक ग्रहीचे डोलत दीप जैसे. एकतर घर कशाचं? स्फटिकाचं, एकदम पारदर्शक आणि त्याच्यामध्ये मिनमिनता दिवा. आणि ज्ञानोबराय म्हणता स्थिर नाही, डोलणारा दिवा. तसं त्या साधूचं जीवन दिसून येतं महाराज. असं शुभ्र चेहरा. महाराज बाबाच काय बाबाने शरीर कसं ठेवलं होतं सांगण्याचा अधिकार नाही आम्हाला, पण सांगतो. ते भगवान कृष्णाच्या नाताचं लग्न होतं. नातवाचं म्हणजे भगवान कृष्णाचा अनिरुद्ध, बरोबर ना? प्रद्युम्न आणि प्रद्युम्नाचा अनिरुद्ध. त्या अनिरुद्धाचं लग्न होतं बाणासुराची कन्या उषा सोबत. आणि मग ते आधी सगळं ते काय व्हायचं ते झालं. रामकृष्ण हरी इंस्टावर आपलं जे भेट झाली ती झाली. आणि जेव्हा लग्न ठरलं आणि बाणाच्या नगरीमध्ये हे वराड निघाल. वराड शब्द आहे ना तुमच्याकडे? वराड निघालं. आणि मग सगळ्यात पुढे रथ कोणाचा ठेवायचा? मग म्हणे कृष्ण आपल्यात मोठे आहेत, कृष्णाचा रथ पुढे ठेवा. मग कृष्णाचा रथ पुढे ठेवला. कुठे? त्या लग्नामध्ये. लग्न कोणाचं आहे? नातवाचं. आणि रथ कोणाचा ठेवला?
आज्याचा आजोबाचा रथ पुढे ठेवला आणि मग त्या नगरीतल्या बाया आपल्या उशाचा नवरा कसा आहे ग बघू बरं. सगळ्या रस्त्यातल्या येऊन उभ्या राहिल्या होत्या. कशा करता? नवरदेव पाहण्याकरता. एंट्री कोणाची झाली? म्हातारे दल्ला. काय काय दल्ला ना? हाय आला दल्ला बोलते इधर. हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. बाया आल्या होत्या नवरदेव पाहायला. ऐकताय ना? आणि एंट्री झाली आजोबाची. पण त्या नगरातल्या बाया नवरदेवाच्या आजोबाकडे पाहून म्हणू लागल्या, काय म्हणा पोरीनं नशीब काढलं, काय नवरदेव देख नाही गो. म्हणजे नातवाच्या लग्नात सुद्धा हा नवरदेव दिसत होता. एवढं सौंदर्य जपलं, एवढं शरीर जपलं. मला वाटतं मोठे बाबाची अंत्यविधी झाली, म्हणजे प्राण गत गेले, शरीरानं प्राणाला सांडलं, तरी त्या अंत्यविधीचे आम्ही साक्षीदार आहेत. ते प्रेत सुद्धा असं वाटत होतं आता आमच्याशी बोलतंय का काय, एवढं तेज महाराज. अशा स्त्रीनं युक्त आमचे मोठे बाबा, श्री संतांची या संतांच्या तेज. बरं त्यांनी ते ठेवलं आणि ते राहत बी तसेच होते. बाबाचं धोतर धुणं आणि ते धोतर वाळवणं हा सुद्धा एक प्रबंध आहे. घटना सांगतो मी. राम महाराज झिंजुरकेत ना आपले राम महाराज, त्यांनी जोग महाराजाचं मंदिर बांधलं. आपलं एकनाथ महाराजांचं जोग महाराजाच्या पादुका. आणि माझ्यावर जिम्मेदारी दिली, तुम्ही मोठे बाबासोबत यायचं, बाबाच्या हाताने मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे. बाबासोबत मी आळंदीवरून आलो. मग एका घरी मुक्कामाची व्यवस्था आणि बाबाच्या सेवेत तुम्ही राहायचं. मग सकाळी बाबाची आंघोळ झाली. मग बाबाचं धोतर मी धुतलं आणि मी वाळवलं बाहेर. खून खाटला इकडे. माझ्याकरता नव्हतं खून खाटला. बाबा मला खून खाटला म्हणायचे काय, कारण माझं गाव परभणी जिल्ह्यात मानवत आणि 70-75च्या दरम्यान आमच्या गावात मानवत खून खाटला झाला. जेव्हा बाबाची माझी पहिली भेट झाली, बाबा कोणाला, तुझं नाव काय रे? उमेश. बाबाची माझी भेट होण्याचं कारण असं होतं, माझं रेकॉर्डला नाव विजय आणि लौकिकात नाव उमेश. ते व्याकरणाच्या परीक्षा दिलं उमेश हरिभाऊ दशरथे. आणि मग ते नियम काढले, TC आणा अमका आणा, त्याच्यावर विजय हरिभाऊ दशरथे. गजानन भाऊ पवार आमचे गुरुबंधू, ते म्हणे हे नाव वेगळं आणि हे नाव वेगळं. मग ते घेऊन मी प्रकरण मोठे बाबाकडे गेलो. पहिली भेट आमची बाबाची, म्हणजे समोर जवळून. नाव काय रे? म्हणजे बाबा माझं नाव उमेश म्हणतात सगळे, पण रेकॉर्डला विजय. काय हरकत नाही, उर्फ असतं म्हणले. गाव कोणतं रे? उर्फ असतं म्हणले. बाबाने घेतलं सांभाळून. त्यांनी सांभाळून घेतलं म्हणून तर इथं या. सांभाळिले 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 अनाथा. नाही तर सांभाळण्यासारखं गिरायकच नाही. हे गिरायक सांभाळण्याजोगं नाहीच. ऐकलं का? आम्ही ह्या व्यासपीठावर आहेत. आज तुम्ही मंडळी मला ऐकताय, मी मोठा आहे म्हणून नाही, मोठ्याचा आधार आहे म्हणून आहे मी इथं. आम्ही नाही मोठे, ते मोठे आहेत पाठीमाग म्हणून. हो, नाही तर 7 पिढ्यात माळकरी नाही कोणी. आमचे आजोबा फुल डाउनलोड असायचे, एकही KB शिल्लक ठेवत नव्हते. MB तो सोडा. हो, घरात माणसं 8, 2 कोंबडे कापित होते 8 जण. एका कोंबडीचे 4च तुकडे, कोणी कोणाचा वाटा घ्यायचा नाही. त्यात एक वाटा माझा असायचा. अशा फक्त एवढं म्हणू नका महाराजाचा आजोबा खात पेत होता. उलट म्हणा, काय जोग महाराजाचे उपकार आहे, खाणारा पिणाऱ्याचा नातू कीर्तनकार केला जोग महाराजानं. ऐका ऐका मोठे नाही, त्यांच्या आतली भावना आहेत. अगदी बरोबर. ऐका काय सांगत होतो मी. मोठे बाबाकडे गेलो. म्हणजे तुझं गाव कोणतं? फोन खटला का तो मानवाचा? म्हणजे बाबा त्या गावातला मी, त्या खटल्याशी माझा संबंध काहीच नाही. पण तेव्हापासून तर शेवटपर्यंत बाबा मला खून खाटला इकडे म्हणायचं. माझं नावच खून खाटला. महाराज संस्था सुटली माझी, 4 वर्ष झाली. आणि नानाला सांगितलं मोठे भाऊ, ते खून खाटला. नाना म्हणजे खून खाटला कोण? अरे तो नाही का बंडाता त्यासोबत असतो, अशा मुद्रा लावतो तो पोरगा सावळा, तो लकडेला. तेव्हा होतो महाराज मी. असं बघू नका माझ्याकडे, नाही बोलत मी. पाहिले ना तुम्ही मला, पाहिले ना महाराज. तेव्हा असा होतो, हौदात टाकतो तो तुट्टीतून निघत होतो मी.
आता हौद फोडायची हिंमत आहे पठ्यात. त्याला बोलव. आणि ते मला बोलवलं. आणि ऐका ना, नेमकी संस्था सुटलेली महाराज माझी नेमकी. आणि संस्थेत बाबांनी माझं कीर्तन परीक्षेचं ऐकलं, माझा नंबर पाहिला, ते पाहिला. बस म्हणले आपल्या हॉटेलचा परंपरेचा साफा आहे माडोबागचा मुंबईचा, आणि तू तिथं कीर्तनाला जायचं. महाराज खानदेशात कितीतरी गावात, मुंबईच्या माधवबागमध्ये मला मोठे बाबांनी कीर्तनाला पाठवा. आणि मी पण त्यांची आज्ञा घेऊन जात होतो. आणि महाराज माझी फुगिरी वाटेल बरं सुदर्शन बाबा ह्या वाक्यात आता, पण तुकोबरायचं प्रमाण आहे फक्त एवढं म्हणायचं, पाठवाल तेथे गरजेनं पवाडे काही देहाकडे नाव लोकी. हो, जिथं जायचं तिथं उमेद दशरथे का, उमेद दशरथे सांगायला कुठंच गेलो नाही, फक्त संस्था काय हे सांगण्याचा सदैव प्रयत्न केला. यशस्वी झालो. पिकली पोळी जे असेल ते. आता हो सांगण्याचं तात्पर्य मग खूण काढला, इकडे माझं धोतर कुठे आहे, बाबा वाळवलं, इकडं आण. महाराज ते धोतर आणलं. त्या धोतराच्या कडा बोटानं पूर्ण अशा नीट करायच्या. आठवते ना, त्या धोत्राच्या ज्या कडा आहेत त्या सुद्धा काय करायच्या, बोटाने सरळ करायच्या. पुन्हा त्या सगळ्या धोत्राची घडी करायची छोटी, त्या हातावर घेऊन अशी, तुम्हाला माहिती असा ती धोत्राची घडी अशी मारायची, आणि मग त्याची चारपदरी घडी अलगत वाळवायची. का उद्या नेसताना तो काठ सुद्धा इकडे तिकडे चालला नाही बुवा. आणि महाराज तू पैरावा, कधी कधी जॅकेट घालायचे. बाबा फेटा बांधत नव्हते, गुंडाळत होते. जुन्या काळात मामासाहेब दांडेकर, गुरुवारी मामा, धुंडा महाराज आणि रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्याबद्दल पंढरपुरात म्हण होती एक. काय म्हण होती? मामा फेटा बांधतात, धुंडा महाराज फेटा गुंडाळतात, आणि रंगनाथ गुरुजी डोक्यावर फेटा ठेवतात. मोठेवाचा फेटा बांधणं जरा जेमतेम होतं, जॅकेट क्रिकेट. पण ऐकलं का, ते फेटा चांगला जमत नव्हता. का जमत होता? त्यांना माहित होतं फेट्याकडे कोणी पाहतच नाही, कारण त्यांचं तेजच एवढं होतं. ते तेज डावलून फेट्याकडे जाण्याकरता वृत्ती शिल्लक पाहिजे ना. अशा श्रीने युक्त श्री संताची माता चरणावर. चला, श्री म्हणजे विद्या. एवढ्याच अर्थात 8 तास घेतो, मग हिशोबाला आपलं जेवायला बसू. श्री शब्दाचा अर्थ विद्या. मोठे बाबाकडे खूप चांगला अभ्यास होता. महाराज 18वे अध्याय सांगताना सगळ्या गुरुवाऱ्यांचे पाठी 1 तास, मोठे बाबाचा पाठ 3 तास. आणि 4 महिने 4थ्या वर्षाच्या वर्गातून नुसता हसण्याचा, एवढा हसण्याचा बस. ते ओवीचा अर्थ एक सांगू का, बाबा ज्ञानेश्वरी एवढी अस्खलित सांगायचे 18व्या अध्याय, पण कीर्तनामध्ये विनोद कसा असावा हे शिकवण्याचं प्रशिक्षण म्हणजे ते 4 महिने होते. एरई रसा पंक्तिकारा झाला मानू. कीर्तनात विनोद असावे का नसावे? असावे. फाजील नसावे, पण असावे का नसावे? म्हणजे मोठे बाबा म्हणजे विद्या विनोद वैभवाचं प्रशिक्षण होतं महाराज त्या काळामध्ये. महाराज त्यांना ते विनोद आणि इतके समरस विनोदात व्हायचे. मोठे बाबा मोठे का, मला अभंगाकडे जावंच वाटणार महाराज. मोठे बाबा मोठे का याचं एक उदाहरण सांगतो. मी 1ल्या वर्षाला होतो, आणि बापूसाहेब महाराज उखळीकर आहेत ना, आता बापू उखळीकर, ते 4थ्या वर्षाला होते. आणि त्यांना अभंग होता, काय त्यांचा महिमा वानू वारंवार, हा अभंग होता. आणि आपल्या जुन्या संस्थेत कीर्तन चालू, पण त्या अभंगामध्ये सगळे निळोबरायचं चरित्र सांगतात. आणि मोठे बाबा आळंदीत असले की त्यांची ती पद्धत, धोत्राचा चोंगा या हातात धरायचा, माझं जात नाही पण ते असं धरायचं, पाठीमागं हात घालून या हाताला असा हात, बरोबर ना, आणि धोत्राचा चोंगा घेऊन भजनात कीर्तनात ते काय मारायचे, चक्कर मारायचे. आणि महाराज निळोबरायचं चरित्र आलं आणि नेमकं प्रमाण आलं, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, आणि प्रार्थिल्या वाचून आलाशी का, येथे तुझं लागी, असं कीर्तनकारांनी म्हणण्यास मोठे बाबांना भजन हॉलमध्ये एंट्री करण्याची एकच झालं. मग ते बुद्धिपुरत सर नव्हतं, ते जुळून आलं. बाबाचं मोठे पण सांगतोय बरं, आता ऐका.
आणि ते प्रमाण जुळून आल्याबरोबर येथे तुझं लागी बोलाविले कोणी, आणि बाबाची एंट्री झाली आणि हे पोरं हसले. मोठे पण इथं नाही मोठे बाबाचं, पोरं हसले यात नवल नाही. मोठे बाबा एवढे हसले तोंडातली बचाळी खाली पडेपर्यंत हसले, याला म्हणतात मोठे बाबा. एवढे त्या विनोदात समरस व्हायचे बाबा. ज्ञान सुद्धा तसंच होतं, अभ्यासही तसाच होता. महाराज कोणत्या हिशोबाशी कशी नोंद, हिशोबाचा तर ताळेबंद एवढा परफेक्ट फिरून आले की ऑफिसमध्ये बसणाऱ्यांना घाम फुटायचा. रजिस्टर बाबा स्वतः पाहायचे. चला, व्यवहाराचा आणि ते ज्ञान म्हणून श्री संताची. या श्री शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर्य. महाराज आमच्या मोठे बाबांनी ऐश्वर्य खूप भोगलं, खूप ऐश्वर्य भोगलं. कोणतं ऐश्वर्य? सगळा महाराष्ट्र ज्यांच्या करता एक एक कीर्तना करता तरसायचा, ते सगळे कीर्तनकार त्यांच्या पायावर लोळण घेत होते. ऐश्वर्य मोठे बाबाचं. आणि कोणत्याही भाषणाचा बाबाचे कीर्तनला ऐकण्याचा योग नाही आला बाबा मला, कारण बाबांनी कीर्तन थांबवले होते. कीर्तन करायचे पण कधीतरी करायचे बाबा, पण प्रवचन काय ऐकण्याचा योग आला. त्यांच्या एकाही कीर्तनाचा विषय, प्रवचनाचा विषय जास्त करून चिंतन नसायचं. आमचे सम्राट जगाची परंपरा नाही कर्मणा प्रजया धने नवा जागे ने के अमृतत्व मान. हा पोळगा आमच्या संशयाचा पोळगा. केवळ विद्यार्थ्याचं कौतुक. त्यांना विद्यार्थी सोडले नाही, वैभव सोडलं, दुसरं ऐश्वर्य वाटलंच नाही. ऐश्वर्य आणि महाराज सत्ता काय होती, काय जरब होती. महाराज एकच बोलतो, संस्थेला अध्यक्ष कसा पाहिजे आम्हाला बाकी मागचे माहित नव्हते, पण मोठे बाबासारखा पाहिजे. कशी गुप्त होते. कीर्तनकारानं विना घेईपर्यंत कोणालाच कळत नव्हतं आज कीर्तन कोणाचे. खरे का खोटे? लोक महाराज ठोबा रुक्माई जोग महाराज सप्त्यातलं झालं की मंडपाच्या दाराकडे बघायचे, आज नंबर कोणाचा आहे कळूच दिलं नाही. एवढा मुत्सुद्दीपणा त्या कार्यामध्ये ठेवला. आणि ऐश्वर्याने संपन्न श्री संताची माथा चरणावरी, त्यांच्या पायावर आमचा माथा आहे. साष्टांग हे करी दंडवत. नुसतं पायावर डोकं ठेवणं ही जर नम्रता असेल तर साष्टांग करी दंडवत हे समर्पण आहे. संताविषयी फक्त नमस्कार नाही, समर्पण सुद्धा फार गरजेचं आहे. कारण व्यवहाराच्या दृष्टीने दुर्योधन सुद्धा विदुराला राम राम करायचा, पण समर्पित नव्हता तो, म्हणून समर्पण. पण महाराज हेतू काय तुमच्या शरणागतीचा? विश्रांती पावलो, विश्रांती प्राप्त झाली तुमच्या जवळ आम्हाला. आता एकच करा, सांभाळा उत्तरी. म्हणून एकच आहे, विश्रांती पावलो. अनिष्टाची विगत श्रमा. आमच्या जीवनातले श्रम गेले आणि आमच्या जीवनातले श्रम तुम्हीच घालू शकता. ते कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. बाकी श्रम कोणी घालू शकत नाही. एक छोटंसं उदाहरण देतो थांबतो आता. मला त्या वयोगटाचा एक माणूस पाहिजे होता. तुमचा नंबर झालाय वाटतं आहे ना? काय लावू परत एकदा? चालेल ना? तुमचं नाव काय? विजय भाऊ. लग्न झाले? किती दिवस झाले? 2 तप केले पूर्ण? विजय भाऊ ऐका, तुम्हाला तो दिवस आठवतो का? आठवतो तो दिवस? आठवतो कोणता? लग्नाचा. तेच मला म्हणायचं होतं, लग्नाचा. तुम्हाला सगळ्याला ज्यांचं लग्न झालं त्यांनी हातवर करा बरं. खरंच बाबाचा सप्ताह इथं घेतला तुम्ही, लय बरं केलं. एका ब्रह्मचार्याचा सप्ताह ब्रह्मचार्याच्याच गावात पाहिजे महाराज. एवढे ब्रह्मचारी या गावात तुम्हाला भेटले कुठं? एवढे ब्रह्मचारी बाबा ब्रह्मचारी. महाराज तुमचं नाव काय? झालं नाही ना? ऋषी महाराज आहे का? ह्याचे लग्न झालेत का नाही? हातवर केला काही नाही? काय केलं नाही सांगू का? हे लग्नाला एवढे वैतागले, हातवर करायची वासनाच होत नाही. ऋषी महाराज तुमची वेळ गेली नाही अजून, सावध व्हा महाराज. झालं म्हणून तर मला वेळ गेलेली नाही. अहो सावधान, तिथपर्यंत वेळ जात नाही. बघा, विचार करा. एक गुरुबंधून आपल्याला सल्ला दिला होता, नाही तर विजूभाऊ आपलं विजूभाऊ तो दिवस आठवतोय का? आठवा ना विजूभाऊ तो दिवस. आठवला का? मला सांग, तुमच्या लग्नाला किती माणसं होती अंदाजे? 500. ऐका विजूभाऊ, तुम्हाला संसारात गुतवाय 600 माणसं आली होती. लावून या मोह
संसारिक गोबी ती माणसं ढिल्लेच पडत नाहीत महाराजी माणसं. आता माझं वय 43 आहे. आता काय सांगू कीर्तनात सांगण्याजोगं देवाशी पत नाही महाराज. पण तुम्ही जवळचेत म्हणून सांगतो. 2 महिन्यापूर्वी एकानं मला सोयरी काढली. आता काय सांगू तुम्हाला. त्याला म्हणलं भाऊ माझं वय 43 आहे, तिचं 39 आहे. ती बी तुमच्यासारखी थटलेलीच आहे म्हणलं. असं तुम्ही हुशाराच. त्याला म्हणलं अरे भाऊ माझं वजन 105 आहे, तिचं 98 आहे म्हणले. तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याला म्हणतो का डोक्यावर पडला का काय? अरे मी महाराज आहे, ती बी महाराज ओट मला. भले विचित्र लोक लावून या मोह. बस झालं कामापुरतं बस झालं. विजय भाऊ मी तुमच्याशी बोलत होतो. किती आले होते? 200. म्हणजे संसारात गुतवाय किती आले होते? 600 माणसांनी. आता ऐका बरं, आता साथ दिली, पाठिंबा काढायचा नाही. खरं सांगा त्याच्यानंतर घरात कटकटी झाल्या कोणाच्या. हा मग तेच मला म्हणायचं होतं, तेच मला म्हणायचं. मला दुसरं काहीच म्हणायचं नाही. कटकटी होणार कोणाच्या होतात का नाही? होतात. मग त्या कटकटी सोडवायला त्या 600 जणातलं कोण कोण येतं? तिथं मात्र आपोली आपण ऋषी महाराज सावध, अजून वेळ गेलेली नाही. सोडा है ना. आणि मग लक्ष द्या ना, एक वाक्य ऐका. समारोपात आलोय आपण. असं म्हणत 11 वाजत असतो मी. ऐका ऐका. मग साधा विचार करा, बायकोच्या तावडीतून सोडवायला कोणी येत नाही, तर मायेच्या तावडीतून सोडवायला हे कशी कामी येते? मग ते कोणी सोडवी नाही का सद्गुरू वाचून? आमच्या जीवनातला श्रम संताविनं प्राप्ती नाही. म्हणून तुमच्या जवळ आलो आणि विश्रांती पावलो. एकच ओवीत विश्रांती सिद्ध करतो. तुमची दिठी वियेचे ओले. काय गोड ओवी. तुमची दिठी वियेचे ओले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, ती सावली देखुनी लोडे श्रांत जेमी. विश्रांती पावलो. आता विश्रांती अनिष्टाची निवृत्ती झाली, पण सांभाळा उत्तरी. पुढच्या काळात तुम्ही सांभाळलं पाहिजे. कारण आमचं तत्वज्ञान अनिष्टाच्या निवृत्तीवर थांबत नाही, पण इष्टाची प्राप्ती आहे. उत्तरी म्हणजे उत्तर काळात सांभाळा, आणि उत्तरी म्हणजे महावाक्याच्या उपदेशानं सांभाळा. सांभाळा उत्तरी. कारण वाढले अंतरी प्रेमसुख. आता प्रेम सुख वाढले, विषय सुख नाही आता वाढलं. आता तुमच्या सवासात आल्यावर कळू आले कमळापती आपुले कोणीच नव्हते. वाढलं. सांभाळा उत्तरी. ते प्रेम किती वाढलं. डौरली हे काया कृपेच्या उरशे. त्या कायनं त्या प्रेम सुखानं काया एवढी डौरली किती. कंठावरोध रोमांच स्वरभंग वेपतो वैवर्ण्य अश्रू प्रलयम इत्येष्टो सात्विका मतः. कंठे प्रेम दाटे नैने निरलोटे. नाम आठविता सद्गदित कंठ. प्रेम वाडे पोटी ऐसे करी. रोमांच जीवन आनंद अश्रू नेत्री. अष्टांग हे गात्री प्रेम तुझे. डौरली हे काया. आणि तुमच्याजवळ जोपर्यंत आलो नाही ना, तोपर्यंत मी साशंक होतं. अहो मला सोडविल कोण? काही मी उद्धार पावेल. काय कृपा करील नारायण, ही शंका होती. पण ज्या दिवशी तुमचा संवाद झाला, आता माझ्या लक्षात आलं नवे आणारेसे उद्धरलो. आता माझा उद्धार होणार म्हणजे होणारच. कारण धरतीच्या हाती संत कृपावंत. पाळी पंढरीनाथ तलाळा त्यांचा. तुम्ही सामान्य नाहीत, तुम्ही अच्युत आत्मेनेचे निर्धारी. मोक्ष तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी. एरवी एराशी हाती न धरी, अशी एक ना ती भागवतातली ओवी आहे. ओवी चुकते, माफी मागतो. हो. तो जेवती वास पाही तेवती सुखाचीच सृष्टी होय. तो म्हणे ते तर आहे महाबोध. नवे अनारीसे उद्धरलो. मग आता एकच करा. मला आज सप्ताह चालू केलाय, काल्यापर्यंत आम्हाला सांभाळा. काल्यापर्यंत नाही, आम्हाला मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा. एवढी प्रार्थना करतो. पण हे संत भेटले कसे? आम्ही या जन्मात काय पुण्य केलं माहित नाही. आम्ही संस्थेच्या दारामध्ये आलो, पण नाही आम्ही संस्थेचं काय केलं. काय केलं काय आम्ही संस्थेकरता? काय केलं जोग महाराजा करता? पण एक लक्षात येतं, तो का म्हणे मज न घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा उढवला. पूर्वजन्मी सुकृते थोर केली. ती मज आजी फळासी आली. परमानंदू मानशी भेटी झाली या संताशी. तो का म्हणे मज न घडता सेवा. मला सेवा घडलीच नाही. ओ सापडविले वाटे जाता. सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. मला सेवा काही घडली नाही, पण माझं पूर्वजन्माचं सुकृत उदयाला आलं.
पिंगाला आदल्या जन्मीची तपस्विनी ब्राह्मणी होती, ब्रह्मचारिणी होती. नाडी पाण्याकरता वैद्य आला. 3 बोटाच्या स्पर्शानं परपुरुषाच्या स्पर्शाची वासना निर्माण झाली, वेश्या झाली. पण पूर्वजन्मीच्या पापानं 3 बोटानं वेश्या व्हावं लागलं, 3 बोटाच्या स्पर्शानं. पण पूर्वजन्म पुण्याचा ठेवा ओढवला. एके दिवशी परपुरुष आला नाही, संतप्त झाली. विठ्ठलबाबा घुलेंचं प्रसिद्ध आणि सदैव वापरलं जाणारं उदाहरण आहे, संतम असलेला समीपम, माझं स्वरूप असलेला संतम समीपम रमणम, रमण्यास योग्य असणारा. संतम समीपे रमणम रतिप्रदम, आनंद प्रदान करणारा, नित्यम शाश्वत असणारा. इम विहाय हा आत्मपुरुष मी त्यागला आणि अकामदम दुःख भयादिशोकम अशा परपुरुषाची मी वाट पाहते. एक वाक्य आहे नाना तिथे. पिंगलीला त्या दिवशी वैराग्य का निर्माण झालं? त्याचं कारण म्हणे आधी नाही निर्माण झालं, त्या दिवशी झालं. त्या दिवशी काय झालं? कारण त्या नगरीमध्ये दत्तप्रभू सारखा महात्मा आला होता म्हणून. दत्तप्रभू पूर्व पुण्य ठेवा ओढवला. दत्तप्रभू पिंगला ज्या नगरात आहे त्या नगरामध्ये आले आणि तिचा पूर्व पुण्य ठेवा ओढवून भाग्य उदयाला आलं. आमचं सुद्धा असंच काहीतरी असेल. आम्हाला मोठे बाबाच्या चरणाची सेवा करण्याचं सौभाग्य या जन्मात नाही आमची योग्यता. एरवी आम्ही बसण्याच्या जवळ योग्यतेची नाही, त्यांचे नाव घेण्याची आमची योग्यता नाही, पण त्यांचा सेवा करण्याचं, त्यांना डोळ्यानं पाहण्याचं, त्यांना हाताने स्पर्श करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं. त्याचं एकमेव कारण पूर्व पुण्य ठेवा ओढवला. विठोबा रखुमाई चला लवकर. अशा श्रीनयुक्त असणाऱ्या संतांच्या चरणाला आम्ही नमस्कार करतोय. एकच प्रार्थना करतोय, आज आशीर्वाद रूप मंगल म्हटलं तरी चालेल, नमस्क्रिया रूप मंगल म्हटलं तरी चालेल, आणि श्री शब्दातून वस्तू निर्देश रूप मंगल म्हटलं तरी चालेल. असं मंगलाचरणाची त्रिसूत्री असणारा हा अभंग, मंगलाचरणाचा त्रिवेणी असणारा हा अभंग, आणि या त्रिवेणी मधला प्रयाग वट म्हणजे आमचे सद्गुरू मोठे बाबा आहे, ते ध्यानात ठेवा. अशा प्रयाग वटाला नमस्कार करतो, ज्यांनी आम्हाला आयुष्यभर छत्रछाया दिली. ती छाया एवढी पोक्त दिली, एवढी पूर्ण दिली की आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत ती सावली आम्हाला कमी पडणार नाही, तो प्रेमपाना कमी पडणार नाही. एकच प्रमाणात जर सांगायचं ठरलं तर चौधारी क्षीर ओळली आमोप आणि धाले सनकाधिक सिद्ध मुनी असे बाबा. अशा बाबाचा उत्सव करण्याचं भाग्य यावर्षी वरखेडे या गावाला प्राप्त झाला. तुमच्या भाग्याचं कौतुक वाटतं. सगळ्या महाराष्ट्राची, सगळ्या भारताची दिवाळी संपली, पुढच्या दिवाळीला 10 महिने बाकी आहेत. काय ग्रामस्थ तुम्ही भाग्यवान आहेत, तुमची दिवाळी चालू झाली आज. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, सगळीच दिवाळी. एरवी व्यवहारातल्या दिवाळीला लाडू करंज्या आहेत, ज्या सकाळी रात्री खाल्ल्या, नाना सुद्रव्य गोमटी, शरीरे झाली पैठी,
होणे टाके किरीटी मलूची जेवी. पण इथं मात्र कोणता फराळ आहे? सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणी. असं आहे. एरवी व्यवहारामध्ये कपडे घातले जातात, इथं मात्र कोणते कपडे? इथं कपडे कोणते आहेत? अलंकार. गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, संतांच्या संगतीत ज्ञानाचे अलंकार, संतांच्या संगतीत योगाचे अलंकार, आणि संतांच्या संगतीत भक्तीचे अलंकार. ज्ञानाचे अलंकार कोणते आहेत? अभयम सत्व संशुद्धीर, हे गुणकुसुमांची माळा घेऊन मुक्ती बाळा. हे किंवा अजून ओवी देऊ का? एक ओवी 5व्या अध्यायातली. ते विवेकाचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव, नाना अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे, हे ज्ञानाचे अलंकार. आता योगाचे अलंकार काय? योग सुखाचे सुहळे, स्नेवका तुझे ने स्नेहाळे, सोमसिद्धीचे लळे, पाळीशी तू आधार शक्तीची अंकी, वाढविशी कौतिकी, हृदयाकाश पल्लकी पर्यदेशी निजे, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करशी मन पवनाची खेळणी, अनु हाताची बाळलेनी लेव, आत्मसुखाची बाळलेनी लेवविशी, हे योगाचे. आणि तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कवतुके, अष्टसात्विक भाव, हे भक्तीचे अलंकार आहेत. असे अलंकार आपल्याला या सोहळ्यात ऐकायला भेटणार आहेत. मग सर्व मंडळीला विनंती आहे, उद्याच रात्रीचं कीर्तन आहे, परवा तर सकाळी कीर्तन आहे. या दोन्ही कीर्तनाचा भरभरून प्रतिसादानं आनंद घ्या. आणि महाराष्ट्रातील ख्यातकीर्त कीर्तनकार मंडळी येणार आहेत, यांचा सगळ्यांचा श्रवण सुखाचा आनंद आपण लुटावा अशी प्रार्थना करून तुकाराम 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 तुकाराम. एकदा सगळ्यांनी, सगळ्या मंडळींनी बेंबीच्या देठापासून एकदा पुंडलिक वरदाचा गजर करायचा. कृपया उठू नका. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की, सद्गुरु मोठे बाबा की. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय खाली बसा, खाली बसा. खाली बसा. एक मिनिट, खाली बसा, खाली बसा. एक पहिला बसा, उठू नका. खाली बसा. अय मावशो, तुम्हाला तुमच्या लेकराची शपथ आहे, उठला तर बसा खाली. अय मावशी बस. बसली बसली माय, बस ना माय. जिल्हा परिषद वर स्टे आलेला आहे, बस माय थोडी. हा बस. आणि ही शिस्त आजच नाही, काल्याच्या कीर्तनापर्यंत कोणी उठायचं नाही. उठलं तर अवघड होईल. ज्ञानदेव तुकाराम होईल, टाळकरी सगळे जागेवर बसतील. आणि सूचना दिल्याशिवाय कोणी जागा सोडू नये, ही विनंती नाहीये, व्यासपीठाकडून आज्ञा आहे. बोलिले कुरे करा